कला दर्पण न्यूज। अल्पवयीन मुलीचा पाठलाग प्रकरणी तक्रार देण्यासाठी आलेल्या 2 गटात पोलीस ठाण्यासमोरच राडा, पोलिसांचा लाठीचार्ज। इंगळीतील दोघांवर गुन्हा दाखल। बीएनएस कलम 78, 352, 35 व पोक्सो कलम 12 अंतर्गत कारवाई। अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीच्या नातेवाईक व संबंधित तरुणाच्या समर्थकांमध्ये हुपरी शहर पोलीस ठाण्यासमोर जोरदार राडा झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली। दोन्ही गटांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या गेल्यानं काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। मात्र विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यासमोरच घडूनही रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी या राड्याची अधिकृत नोंद झालेली नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंगळी तालुका हातकणंगले येथील इंद्रजित दत्तात्रय भातमारे वय वर्ष 26 व यश उर्फ विश्वजित सांगली यांनी हुपरी शहरातील एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास दिल्याचा आरोप आहे। तसेच आरोपींनी मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। गुरुवारी सायंकाळी संबंधित तरुणानं मुलीला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्यानं घाबरलेल्या मुलीनं हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। त्यानंतर मुलीचे आई वडील आणि नातेवाईक आरोपीला अद्दल घडवण्यासाठी व तक्रार देण्यासाठी रात्री हुपरी पोलीस ठाण्यात आले। ही माहिती मिळताच आरोपी तरुणाचे काही नातेवाईक आणि समर्थकही पोलीस ठाण्यात दाखल झाले। सुरुवातीला मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र याच दरम्यान काही तरुणांनी मुलीच्या कुटुंबियांना अर्वच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। क्षणातच हा वाद 2 गटातील हाणामारीत परिवर्तित झाला। पोलीस ठाण्यासमोरच सुरू झालेल्या या गोंधळामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज करून दोन्ही गटांना पांगवले। काही तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चांगला चोप दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। दरम्यान अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/2026 दाखल करण्यात आला आहे। आरोपींवर भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम 78, 352, 35 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही घटना 12 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चौकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कोळपे, बांगर व इतर पोलीस अधिकारी करत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। Subscribe now and press